लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी बघा, मोठी घोषणा झालेली आहे। 3 मोफत गॅस सिलेंडर, हे जे योजनेचे मोफत गॅस सिलेंडर आहे त्याचं वाटप सुरू होणार आहे 27 जानेवारी पासून, म्हणजे उद्यापासून लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर सुद्धा वाटप सुरू करणार आहेत। 15 जिल्हे आणि 6 बँक खात्यामध्ये पैसे उद्या वाटप होणार आहेत। परंतु काही महत्त्वाचे अपडेट्स इथे आलेले आहेत ते आपण बघणार आहोत। त्या अगोदरच बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळपासूनच लाडक्या बहीण योजनेचे हप्ते 26 जानेवारी तारीख इथं बघू शकताय तुम्ही। 26 जानेवारीची सकाळी 7 वाजल्यापासून वाटप सुरू झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना 10 वाजता पैसे आलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींना 8 वाजता पैसे आलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींना 11 वाजता सुद्धा पैसे आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत, ते येत आहेत, लक्षात घ्या। आज दिवसभरात ट्रान्झॅक्शन्स हे सुरू राहणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार ते सुद्धा सांगणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, भरपूर जणांना लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळाले, बरोबर। आता ज्यांना मिळाले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, पैसे मिळाले। आता भरपूर लाडक्या बहिणींना मिळाले असतील त्यांनी कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा सांगा, आम्ही सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला उपाय सांगू। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। गॅस सिलेंडरचे सुद्धा मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यायला सुरुवात होणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला मी आता देत आहे। ही बातमी पूर्ण पाहिल्यानंतर, सगळी माहिती डिटेल घेतल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला पैसे येणार का नाही, कारण खूप महत्त्वाचे याच्यामध्ये अपडेट्स आलेले आहेत। आपण ते सगळे अपडेट्स इथं पाहणार आहोत। कोणते ते जिल्हे आहेत, कोणते त्या बँका आहेत, त्याची सगळ्यांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे। बघा, सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचं शेवटी अखेर त्याची काही प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे, परंतु लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार मोफत गॅस सिलेंडर, सगळी माहिती आपण बघणार आहोत। बघा, अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात, त्यात आता लवकरच 1 मोफत गॅस सिलेंडर अजून मिळणार आहे। तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यावेळेस लाडक्या बहिणी पात्र झाल्या त्यावेळेस अन्नपूर्णा योजना सुद्धा चालू झाली। अन्नपूर्णा योजना अंतर्गत वार्षिक लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मिळत होत्या, बरोबर। त्यातली 1 वाटप झालेली आहे। सगळ्यांना माहिती आहे की 1 जे वाटप आहे ते ऑलरेडी झालेलं आहे, एका सिलेंडरचं वाटप झालेलं आहे, 2 सिलेंडर राहिलेले आहेत। आता भरपूर जणांना एकही सिलेंडर मिळणार नाही, त्यांना डायरेक्ट 2 गॅस सिलेंडर मिळणार आहेत, कारण त्यांना एकही भेटलेलं नाही। ज्यांना 1 भेटलं त्यांना अजून 1 मिळेल आणि ज्यांना 1 पण नाही त्यांना 2 मिळतील। म्हणजे वार्षिक जे आहे ते 3 गॅस सिलेंडरची योजना आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। कारण आपल्याला भरपूर जणांना पहिलं गॅस सिलेंडरचे पैसे आलेले आहेत। तुम्हाला माहिती आहे अजितदादा पवार यांनी त्यांचा वादा जो होता तो पूर्ण केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एका सिलेंडरचे पैसे ऑलरेडी मिळालेले आहेत। ज्यांना ज्यांना ऑलरेडी मिळाले असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मिळाले असेल या, आणि नाही मिळाले त्यांनी नाही मिळाले असं तुम्ही लिहा। जोपर्यंत बघा तुम्ही कमेंट्स करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की जनतेला नेमकं चाललंय काय, तुम्हाला पैसे भेटतायत नाही भेटतायत। तुमची प्रतिक्रिया कळवा, 2 मिनिटं लागतात कमेंट्स टाकायला, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत माहिती पोहोचत नाही आणि माहिती पोहोचत नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो आहे। आता बघा, हेच बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे सकाळपासून आले, आपण व्हिडिओ टाकलाय, परंतु काय करतायत लोक, व्हिडिओ बघतायत आणि सोडून देतात। व्हिडिओ जोपर्यंत शेअर करत नाही तोपर्यंत त्यांना कसं कळणार दुसरे, आता तुमच्या मावशीला पैसे आलेत का, तुमच्या काकीला पैसे आलेत का, तुमच्या बहिणीला पैसे आलेत का, हे त्यांना कळलं पाहिजे। जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही तोपर्यंत ते व्हिडिओ बघणार नाही, त्यांना समजणार नाही की हो पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आणि आपलं तुम्हाला माहिती की पूर्ण व्हिडिओ ही पूर्ण खात्रीशीर आणि पूर्ण पुराव्यासहित असतो, त्यामुळे व्हिडिओ कुठलाही त्याच्यामध्ये काही टेन्शन नसतं। त्यामुळे आपण सगळं व्यवस्थित माहिती घेऊनच व्हिडिओ बनवत असतो। आणि तुम्ही कमेंट जरी वाचल्या, माझ्या मागच्या जे आता सकाळपासून व्हिडिओ मी टाकतोय किंवा काल टाकलेला व्हिडिओ असेल त्याच्यावरती कमेंट जर वाचल्या तुम्ही तर सगळ्या कमेंट्स व्यवस्थित असतात। पैसे आले दादा, थँक्यू दादा, ह्या सगळ्यांची गोष्टीतून मला काय कळतं की हां तुमच्यापर्यंत व्हिडिओ जात आहे आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते। कारण यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत जे फेक असतात, परंतु आपले व्हिडिओ एकदम पूर्ण पुराव्यासहित असतात, तुम्हाला माहिती आहे। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर बघितलं तर 24 जानेवारीपासूनच ही वाटप सुरू झालेलं आहे। 24, 25 आणि आज 26 हे 3 दिवस वाटप आहे। कदाचित, लक्षात घ्या, कदाचित आज जर सगळं ट्रान्झॅक्शन झालं नाही तर उद्या 27 जानेवारीला सुद्धा लाडकी बहीण योजनेचं वाटप होणार आहे। आणि ह्याच्यासोबतच मी तुम्हाला हे सांगतोय की बघा, ज्यांचं अर्ज पडताळीमध्ये 30-40 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांचं सुद्धा वाटप 31 जानेवारीपर्यंत होणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण सगळ्या बघत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण मोफत गॅस सिलेंडरचं बघणार आहोत। बघा, 1 गॅस सिलेंडर ज्यांना मिळाला आहे त्यांना अजून 1 मिळेल, ज्यांना 1ही नाही मिळाला त्यांना 2 मिळतील। परंतु कसे मिळणार आहे सांगतो। बघा, आपण जर इथं बघितलं, सरकारने काय केलेलं आहे, 3 गॅस सिलेंडरपैकी 1 सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे। आता लवकरच मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात यापैकी 1 सिलेंडर देण्यात आला होता, बरोबर। ऑक्टोबरमध्ये सगळ्यांना मिळाला होता। आता दुसरा सिलेंडर बघा, अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, महिला ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी असावी। या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी देखील लाभ घेऊ शकतात। बघा, असं काही नाहीये की तुम्ही
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेताय, मग ह्याचा घेऊ शकता का? हो, दोन्ही घेऊ शकताय. लाडकी बहीण योजनेमध्ये जी महिला पात्र आहे तिला मोफत गॅस सिलेंडर योजनेचे 3 गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहेत आणि हे महाराष्ट्र शासनाचं आहे. प्रधान उज्ज्वला मंत्री जी आहे ती केंद्र सरकारची आहे, त्यामुळे ह्यात फरक आहे, लक्षात घ्या. गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन असावे. महिलांना लवकर या योजनेत दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. तुम्हाला मी सांगतोय याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला सांगतोय. बघा, अजून सुद्धा 70 ते 80% जे गॅस सिलेंडरचे कनेक्शन आहेत ते महिलेच्या नावावर नाहीयेत, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. सरसकट पैसे येणार नाहीत. आता ज्यांना पहिला हप्ता आलाय त्यांचं महिलेच्या नावावर कनेक्शन असेल त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना दुसरा पण मिळून जाईल. परंतु ज्यांना एक पण नाही आलाय त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि आता ज्यांना एक मिळालाय ऑलरेडी त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहेत, ते म्हणजे तुम्हाला जरी महिलेच्या नावावर असेल तरी तुम्हाला KYC करून घेणं खूप गरजेचं आहे. आता जरी तुम्हाला पहिला सिलेंडर मिळाला असेल तरी दुसऱ्यांदा सिलेंडर मिळायच्या अगोदर तुमची गॅसची KYC करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याची KYC असेल, ज्या लाडक्या बहिणीची गॅसचे कनेक्शनची KYC झालेली असेल, ज्या महिलेच्या नावावर जे गॅस कनेक्शन असेल त्याच लाडक्या बहिणींना दुसरा सिलेंडर मिळणार आहे किंवा पहिला सिलेंडर त्यांना मिळणार आहे. ज्यांना एकही नाही मिळाला त्यांना पहिला मिळणार आहे, ज्यांना ते असेल ते 2 मिळतील डायरेक्ट. बघा, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथं हे घ्यायची आहे. यासोबतच आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपलं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे. का सांगतोय आता लक्षात घ्या. मोफत गॅस सिलेंडर योजना ही फक्त रेशन कार्डवरती चालते, म्हणजे एका रेशन कार्डवरतीच फक्त 3 गॅस सिलेंडर मिळतात. आता तुम्ही म्हणाल आमच्या तर आम्ही 2 भाऊ आहेत, वेगवेगळे राहतोय, मग आम्हाला दोघात 3 मिळणार का? हो, तुम्हाला दोघात 3 मिळणार, कारण तुमचं रेशन कार्ड वेगवेगळं नाहीये. तुमचं रेशन कार्ड अजून एकच आहे आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा होतोय की एकच रेशन कार्डवरती 3च गॅस सिलेंडर मिळणार. आणि जर तुमचं त्यात पण रेशन कार्ड अपडेट नसेल तर दोघांची नावं गेलेली असेल किंवा एकानं कुणीतरी अपडेट जाऊन केला असेल तर त्यालाच मिळणार फक्त गॅस सिलेंडरचे पैसे, तुम्हाला मिळणार नाही. तर एक काम करायचं आहे, पहिली गोष्ट तर सगळ्यांची नावं जी आहेत ती अपडेट करून घ्या. रेशन कार्डची KYC जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी तिथं येणार नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, रेशन कार्डची KYC करणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्डची KYC झाली की 100% तिथे तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत. समजला? त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण तुम्हाला आता सांगतो आहे, ती गोष्ट कोणती आहे तर बघा, आता याच्यानंतर जर आपण बघितलं तर 3 गॅस सिलेंडर तर मिळणारच आहेत, परंतु कोणाला ज्याचं अपडेट असेल रेशन कार्ड, ज्याचं KYC झालेलं असेल अशाच महिलांना. यासोबतच आता लाडक्या बहिणींना लवकरच तुम्हाला माहिती आहे की जानेवारीचा हप्ता सुरू झालेलाच आहे. यासोबतच घरकुल योजना सुद्धा लाडक्या बहिणींना चालू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणीने अजून सुद्धा त्याचा लाभ घेतलेला नाही ते तुम्ही घेऊ शकताय. आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे. बघा, पुणे, रायगड, मुंबई, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती, यवतमाळ अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कदाचित उद्यापासून पुढे वाटपाला सुरुवात होणार आहे. आणि लवकरच लाडक्या बहिणींना 21 रुपये सुद्धा हे मिळणार आहेत, कारण सरकारनं याच्यावरती आता निर्णय घेतलेला आहे. मार्च पासून पुढे लवकरच तुम्हाला 21 रुपयांचं सुद्धा वाटप तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतात नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.